सुंदर अशी मोत्यांची राखी घरच्या घरी कशी बनवायची ते मी आज सांगणार आहे. तर ना मी काल राखी आणायला गेले होते, तर एवढ्या महाग होत्या की बस. त्यामुळे मग मी ठरवलं आज मी माझ्या स्वतःच्या हाताने माझ्या भावासाठी मी राखी बनवणार. तर त्यासाठी लागणारं साहित्य 0.3 mm ची तार, त्यानंतर कटर, राऊंडर, नोज प्लायर, सोबतच आपल्याला 20 गेजची वायर लागणार आहे. त्यानंतर दोरा, चक्री, छोटे गोल्डन बीड्स, त्यानंतर त्यापेक्षा थोडेसे मोठे गोल्डन बीड्स, 3 mm ची क्रिस्टल आणि मोती. तर आपल्याला यापासून छान अशी राखी बनवायची आहे. तर तुम्ही याचं ना एक बिझनेस म्हणून पण पाहू शकता. तुम्हाला जर एक राखी जर छानपैकी बनवायला आली तर तुम्ही अशाच प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने राख्या बनवू शकता आणि त्या तुम्ही विकू शकता आणि तेही घरच्या घरी बसून तुमच्या वेळेनुसार तुम्ही बनवू शकता. हे एक प्रकारचा एक बिझनेस पण तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर ठेवून हे बनवू शकता. तर चला आज राखी कशी बनवायची ते मी पहिल्यांदा सांगते तुम्हाला. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे 0.3 mm ची तार. ती आपल्याला आपल्या हातापासून म्हणजे हाताच्या पंजापासून ते कोपऱ्याच्या अंदाजेपर्यंत तिथपर्यंत कट करून घ्यायची आहे. त्यानंतर त्या तारामध्ये पहिल्यांदा मोती घालायचं आहे. मोती घातल्याच्या नंतर असे एक साईडला मी मोती घातलेला आहे एक साईडच्या तारने आणि दुसऱ्या परत तिथूनच एक छोटंसं गोल्डन बीट त्या मोत्याच्या वरती घ्यायचं आहे. तर असा हा गोल्डन बीट मी त्या तारेमध्ये आपल्या ओवते छोटा गोल्डन बीट्स घ्यायचा आहे आणि जी तार आता छोटी वरची आहे ती गोल्डन बीट्सवरून मोत्याच्या मधून बाहेर काढायची. तुम्ही पाहू शकता मी कशी करते. आता तुम्ही पाहिलात तर तुम्हाला लक्षात येईल की आपला जो गोल्डन बीट आहे तो तिथं एकदम फिक्स झालेला आहे. त्यानंतर दुसरा मोती घ्यायचा आहे आणि त्यामध्ये परत छोटा गोल्डन बीट्स टाकायचा आहे त्यावरतीच. आता हा जो साईड आहे ती आता एकदम मोठ्या वायरकडून जाते कारण की आपल्याला आता तिथं साईडला फूल बनवायचं आहे. त्यामुळं मग ते पहिला जो मोती होता त्याला अगदी चिटकून आपल्याला हा दुसरा मोती घ्यायचा आहे, गोल्डन बीट्स लावायचा आणि त्या गोल्डन बीट्सच्या वरतून मोत्याच्या मधून तार खाली गच्च ओढून घ्यायची जेणेकरून त्या दोन्हीच्या मधात सांद पडणार नाही. जर तुम्ही चिटकून अगोदरच ओढलात तर सांद पडणार नाही. जर तुम्ही थोडंसं साईडला ठेवून ओढला तर सांद पडेल आणि त्यामुळं आपलं फूल जे तयार होणार आहे ते दिसायला अगदी चांगलं हे दिसणार नाही, आपली डिझाईनही व्यवस्थित येणार नाही. त्याच प्रमाणात आपल्याला सगळे काही जे काही आपण 7 मोती घेणार आहोत ते 7ही मोती जसं मी पहिल्यांदा मोती त्यानंतर गोल्डन बीट्स त्यानंतर त्याला गोल्डन बीट्सला फिक्स करायचं असं हे सगळे 7च्या 7 मोती आपल्याला सेम प्रकारात करून घ्यायचं आहेत. आता हे जे राख्या बनवायचा बिझनेस आहे ते ना तुम्ही एक जर राखी शिकलात ना त्याच पद्धतीने तुम्हाला सगळ्या वेगवेगळ्या राख्या कशा बनायच्या त्याची आयडिया येते आणि तुम्ही घरच्या घरी तुमचा बिझनेस चालवू शकता, घरबसल्या पैसे कमवू शकता आणि तुमच्या वेळेनुसार. आता जर कुणाला लहान मुलं असतील किंवा शाळेत जात असतील तर तुम्ही सगळं काही आवरून जेव्हा तुम्हाला काही वेळ मिळतो त्या वेळेत तुम्ही हे करू शकता आणि घरबसल्या पैसे कमवू शकता. एकदम छान पद्धतीने हा घरच्या घरी एकदम सोपा बिझनेस आहे. त्यानंतर हे एक जर वस्तू बनवली कुठलीही आपण हँडमेड तर आपल्याला सगळ्या गोष्टींची आयडिया येते. आता हे आपले 7च्या 7 मोती अगदी छान प्रकारे असं गोल करून झालेले आहेत. पहिल्यांदा मोती, त्यानंतर वरती छोटा गोल्डन MMचं मणी आणि त्यानंतर त्याला फिक्स करून घ्यायचं आहे. हे मी 7च्या 7 मोती एकदम छान प्रकारे आपले असे गोल झालेलं आहे. तर राहिलेलं जी तार आहे पहिल्यांदा घेतलेली एकदम छोटी तार आणि मोठी तार हे दोन्हीला मिळून एकदम गोल बनवायचा. आता त्यावरती आपल्याला क्रिस्टल लावायचं आहे गोल रेड कलरचा, ते अगदी मध्य भागात लावायचं आहे. तर मोठ्या वायरमध्ये हा रेड क्रिस्टल घ्यायचा आहे आणि त्यानंतर तो जो आहे ती बाहेरून आतल्या साईडनं हा रेड क्रिस्टल छानपैकी अगदी मधोमध आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यानंतर जो तार आहे तो परत उलट्या दिशेने त्यामध्ये जे मोठे आपले गोल्डन बीट्स होते 7 घ्यायचे आहेत आपल्याला इथं गोल्डन बीट्स पण. हे 7च्या 7 गोल्डन बीट्स मोठ्या वायरमध्ये घालून घ्यायचे आहेत. आता हे गोल्डन बीट्स आहेत ते आपण जे रेड मनी घातलेलं आहे क्रिस्टल त्यावरती आपल्याला त्याचा गोल एक करून घ्यायचा आहे. तर हे सगळे मणी मी आपल्या ह्या मोठ्या तारेमध्ये घातलेले आहेत आणि त्यानंतर हे आपले जे
आपल्याला आता इथं गोल एक राऊंड बनवायचा आहे. तर पहिल्यांदा जो मणी घातलेला आहे गोल्डन बीट्स, त्यातून आता हे गोल कसं बनणार, तर त्यातून जी राहिलेली तार आहे इथं राऊंड बनवण्यासाठी, त्या पहिल्या गोल्डन बीट्सच्या आतून वर घ्यायची आहे. हे मी कशी टाकते बघा. हे अशी वर घेतल्याच्या नंतर अगदी जवळून घ्यायचे, जास्त तिथं जागा राहणार नाही. जागा राहिल्याच्या नंतर आपला जो गोल आहे तो अगदी गोल होणार नाही आणि एक्स्ट्राची वायर दिसू शकते. त्यामुळे अगदी छानपैकी असं गोल झालेला आहे. आता हा गोल तर अद्दरच होते, पण ह्याला आता आपल्याला इथं फिक्स करून घ्यायचं. आता फिक्स करण्यासाठी काय करायचं आहे, जी ही तार आहे ती गोल्डन बीड्सच्या वरून आतमध्ये घालायची आणि जी मोती आहेत त्याच्या खालून काढायची आहे, जेणेकरून आपले इथं गोल्डन बीड्स फिक्स होतील. अशाच पद्धतीने आपल्याला हे 2 ते 3 ठिकाणी करून घ्यायचे. म्हणजे चहू बाजूने जी आपली ही गोल्डन बीड्सचा गोल आहे क्रिस्टलवरचा, तो अगदी छान रॅप होईल आणि आपली जी डिझाईन पण दिसणार आहे ती अगदी सुरेख दिसेल. ह्या पद्धतीने तुम्ही पाहू शकता. माझी 2 ठिकाणी आपली वायर रॅप करून झालेली आहे. तर ही वायर घेते वेळेस गोल्डन बीड्सच्या वरून घालायची आहे आणि मोत्याच्या खालून बाजूला काढायची आहे. आता मी इथून मोत्याच्या मधून गोल्डन बीड्सच्या आतून वरती घेते आणि परत वरतून रॅप करते. तर अशा प्रकारे आपलं हे फूल छानपैकी रॅप झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता अगदी गोल छान बनलेला आहे. आणि जी वायर राहिलेली आहे छोटी आणि मोठी, त्या दोन्हींना अगदी असं गोल करून पिळा घालून टक करायची आहे, म्हणजे जेणेकरून आपलं फूल अगदी फिक्स होईल, अजिबातसुद्धा हलणार डुलणार नाही. आता तुम्ही साईडची जी छोटे गोल्डन बीड्स, त्यानंतर वरचे गोल्डन बीड्स, क्रिस्टल, मोती, हे सगळं साहित्य पाहू शकता कसं अगदी सुरेख झालेलं आहे. जर तुम्ही ह्या ट्रिकने जर फुलं बनवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला ह्या फुलांचा वापर तुम्ही वेगवेगळ्या वस्तू बनवण्यासाठी सुद्धा करू शकता. तर हे असं आपलं फूल तयार झालेलं आहे. तर आपला मेन पार्ट राखीचा होता फूल बनवणे. तर हा फूल आपलं तयार झालेलं आहे. तर आता त्यानंतर आपल्याला बनवायचं आहे त्याला पूर्ण हातामध्ये कसं घालायचं आहे. तर फक्त तुम्ही फुलापासून ही राखी बनवू शकता, परंतु मला परत पुढे थोडीफार डिझाईन एक्स्ट्रा करायची होती, त्यामुळं मग मी आता आपल्याला 20 गेजची तार होती जी ही तार त्यामध्ये वापरते. आता आपला जो क्रिस्टल आहे रेड कलरचा, त्याच्या दोन्ही सुराखातून ही तार आपल्याला बाहेर काढायची, जेणेकरून आपल्याला साईडनं पण थोडीफार आपल्याला डिझाईन करता येईल आणि अगदी छान पण दिसते डिझाईन पण ते. फक्त एक फूल, जर तुम्ही छोटे मुलं असतील, त्यांचा जर छोटा हात असेल, तुम्ही फक्त एक फूल त्यांच्यासाठी सफिशियंट आहे. पण जर मोठा हात असेल त्यांच्यासाठी अशी वेगळी आणखी एक्स्ट्रा डिझाईन वाढवू शकता. मी आता त्यामध्ये 2 मोती घातलेले आहेत. त्यानंतर जी चक्री दाखवली होती ती चक्री घालायची आहे. चक्री घातल्यानंतर ग्रीन कलरचा क्रिस्टल आहे 3 mmचा, हा क्रिस्टल घालून झाल्याच्यानंतर मोठा जो गोल्डन बीड्स आहे तो घालायचा आहे. त्याचप्रमाणे तुम्ही दुसऱ्या बाजूलाही सेम प्रोसेस करायची. 2 मोती, त्यानंतर चक्री, ग्रीन क्रिस्टल आणि आपलं गोल्डन बीड्स. आता आपली छानपैकी हे आपलं राखीचं पेंडंट तयार झालेलं आहे. आता हे जे आपल्याला दोरं लावायचे त्यासाठी आपल्याला इथं छानपैकी एक हुक बनवून घ्यायचा आहे. हुक आपल्याला राऊंडरच्या सहाय्याने करायचं आहे. अगदी गोल छान होतं आणि करायलाही लवकर होऊन जातं, सोपं होतं. गोल्ड राऊंडरच्या सहाय्याने आपल्याला इथं छान असं राऊंड करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता एक छानपैकी आपलं हुक इथं तयार झालेलं आहे आणि साईडला, त्या हुकच्या साईडला पूर्ण हे राखीचे डिझाईन आपल्याला सरकून घ्यायची आहे. आणि एक साईडला आता तार खूप राहिलेली आहे, आपल्याला ही तार काही एवढी जास्त लागणार नाही आहे, त्यामुळं मग आपल्याला जेवढी तारचा आता पुढच्या साईडला हुक बनवून घ्यायची आहे तेवढी तार कट करून घ्यायची आणि जेवढी लागणार आहे तेवढीच ठेवून द्यायची. आता तो एक्स्ट्रा तार झालेली ती मी कट करून देते. कटरच्या साहाय्याने आपल्याला कट करायचं आहे आणि हे राऊंडर आहे, राऊंडरच्या साहाय्याने इथं एक छान असं हुक बनवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला दोन्ही साईडनं छानपैकी इथं दोरी लावता येते. तुम्ही पाहू शकता
तुम्हाला हे कसं वाटते ते मला कमेंट करून नक्की सांगा. खूप छान झालेली आहे. आणि बाहेर ज्या राख्या 150-200ला आहेत त्या आपल्याला कमी साहित्यात आणि घरच्या घरी बनवतो आणि आपल्याला आनंद एक वेगळाच असतो की मी माझ्या हाताने बनवून माझ्या भावाला राखी बांधली, हा एक आनंद वेगळाच असतो. आणि तुम्ही खरंच ह्याकडे जर खरंच बिझनेस म्हणून जर पाहत असाल तर हे खूप चांगलं आहे. आणि आजकालचा खूप ट्रेंड पण आहे. मोत्यांच्या खूप साऱ्या वस्तू बनवल्या जात आहेत हँडमेड, तर तुम्ही हे बनवू शकता. आता आपण आपल्या हाताच्या राखीच्या साईजचा दोरा कट करून घ्यायचा आहे, परंतु आपल्याला दोन्ही बाजूने दोरे लावायचे, त्यामुळं मग अगदी मधोमध हा दोरे कट करून घ्यायचा आहे. आता ही पूर्ण साईज मोठी झालेली आहे, त्यामुळं मग मी काय करते, दोन्ही बाजूला लावायचं आहे, त्यामुळं मग दोरा दुहेरी केलेला आहे आणि मधोमध कट करून घेते. कट केल्याच्या नंतर जो एक दोरा राहतो त्याला परत आपल्याला दुहेरी करायचा आहे आणि इथली जी बाजू आहे दुहेरी ती अगदी त्या आपण जे हुक बनवले आहे त्यामधून वरती काढून घ्यायचं आहे. या इथून बाहेर काढायचं आणि त्यानंतर ही जी टोक आहे त्या गोल ह्याच्यातून आपल्याला बाहेर काढायचं, जेणेकरून इथे अगदी सरगाट बसेल, इथं फिक्स होऊन जाईल. आता हा इथं फिक्स झालेला तर आहेच दोरा, परंतु आपल्याला परत इथं एक छान छोटीशी त्याला चिटकून अशी गाठ बांधून घ्यायची आहे. अगदी सोपी गाठ आहे, जास्त काही अवघड नाही आहे त्यामध्ये. आणि जेव्हा गाठ बांधणार आहे त्या अगदी आपल्याला त्याला चिटकून घ्यायची. आता ही जर तुम्ही इथं जर फास्ट ओढलात तर ती खूप दूरवर गाठ बसेल आणि ते काही एवढं व्यवस्थित वाटणार नाही, त्यामुळं मग त्याच्या जवळ घ्यायचं आणि त्यानंतर इथं गच्च अशी गाठ बसून घ्यायची. अगदी त्याला चिटकून जर झाली तर अगदी सोपी आणि छान बसते गाठ पण. तुम्ही पाहू शकता अगदी त्याला चिटकून गाठ झालेली आहे. ह्याच प्रमाणात आपल्याला दुसऱ्या बाजूलाही दोरा लावून घ्यायचा आहे. तर दुसऱ्या बाजूला पण सेम तीच प्रोसेस करायची आहे. दोन्ही दोरे दोन्ही बाजूनी असं गोल करायचं, त्यानंतर दोन्ही टोक घ्यायचे आणि त्या गोलमधून बाहेर काढायचे आणि इथे एक छान अशी चिटकून गाठ बांधायची आहे. फक्त गाठ बांधते वेळेस अगदी जवळच घ्या. तुम्ही पाहू शकता आपली राखी तयार आहे. तर तुम्हाला ही राखी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया उद्या, तोपर्यंत बाय.